नागपंचमीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी शांत बसायचे आणि मला सहकार्य करायचे. वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी. वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी. नागपंचमीच्या शुभ दिनी सुख समृद्धी नांदो तुम्हा सर्वांच्या जीवनी. नागपंचमीच्या शुभ दिनी सुख समृद्धी नांदो तुमच्या सर्वांच्या जीवनी. श्रावण महिन्यातील येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. दरवर्षी स्त्रिया मुली या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले आणि तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी शेत नांगरुणे खणुणे असे काही संकेतही पाळले जातात. या दिवशी सर्व स्त्रिया वारुळाला जातात, नागाची पूजा करतात, नागदेवतेला दूध लाह्या पुरणपोळी असा नैवेद्य दाखवतात, नागपंचमीची गाणी म्हणतात, काही खेळ सुद्धा खेळतात. ग्रामीण भागातील स्त्रिया शेतात असल्यामुळे वारुळाला जाऊन पूजा करू शकतात, पण शहरी भागात तसं होत नाही, कारण तिथे वारुळ नसतं. त्यामुळे शहरी भागातील स्त्रिया नागाचं चित्र काढतात किंवा नागाची प्रतिमा ठेवतात किंवा चिखलाचे नागोबा ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे असं म्हणलं जातं, कारण तो शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या जीवांना खातो. नागपंचमी हा सण नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्याला भूतदयेची शिकवण देतो. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नागाबद्दल आदर आणि पूज्य भावना निर्माण करण्यासाठी हा सण आपण सर्वजण साजरा करतो. पुरातन काळापासून नागपंचमी बद्दल खूप कथा आपल्याला माहिती आहे. त्यापैकीच एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती. त्याची मुलगी सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने बोलायची. ती मितभाषी असल्यामुळे सर्वांचे मन ती प्रेमाने जिंकून घ्यायची. एके दिवशी काय झाले, शेतकरी आपल्या शेतात शेत नांगरत होता. शेत नांगरत असताना त्याचा नांगर एका वारुळाला लागला. त्या वारुळामध्ये नागाची छोटी छोटी पिल्ले होती. काही पिल्ले जखमी झाली तर काही मेली सुद्धा. थोड्या वेळाने नागाने नागिनीने ते पाहिले, आपली पिल्ले जखमी झाली आहेत, काही पिल्ले तर मरून सुद्धा गेले आहेत. हे पाहून नाग नागिनीला फार राग आला आणि याचा बदला घ्यायचा अशा सूड भावनेने दोघेही शेतकऱ्याच्या घरी गेले. शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर मात्र त्यांना वेगळेच दृश्य दिसलं. त्या शेतकऱ्याची छान छोटी छोटी मुले नागदेवतेचे चित्र काढून त्याची मनोभावे पूजा करत होते. त्याला दूध लाह्या वाहत होते आणि म्हणत होते, आमचं काही चुकलं असेल, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. असं म्हणत असताना नाग नागिनीने ते पाहिले आणि सुडाच्या भावनेने आलेले नाग नागिनींचे मन परिवर्तन झाले. ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. अपराधी शेतकऱ्याला शिक्षा न करता त्याला दयेचे वरदान दिले आणि सर्वांना आशीर्वाद देऊन नाग नागिनी तेथून निघून गेले. ही गोष्ट जरी छोटीशी असली मात्र याचा बोध फार मोठा आहे. याचा अर्थ असा की प्रेमाने कोणालाही जिंकता येतं. दृष्ट वृत्तीचे हे सद्वृत्तीने परिवर्तन करता येते, कारण पूजा भक्ती आणि निस्वार्थ भावना यामध्ये खूप मोठी ताकद आहे. तेव्हापासून नागपंचमी अतिशय उत्साहाने आणि मनापासून सर्व स्त्रिया मुली साजरा करतात. नागपंचमी दिवशी स्त्रिया झाडाच्या फांदीला झोके बांधतात, झोके घेतात, फुगड्या खेळतात आणि फेर धरून नागपंचमीची गाणी म्हणतात. झाडावर जागोजागी सजले उंच झोपाळे, झाडावरती जागोजागी सजले उंच झोपाळे, नागपंचमी सणाला अलगद घेती हिंदोळे, नागपंचमी सणाला अलगद घेती हिंदोळे. याच्या मागे अशी एक आख्यायिका आहे की झोका जसा वर जातो तसे सर्वजण प्रगतीच्या उंच शिखरावरती जाऊ देत आणि झोका जसा खाली येतो त्यासारखे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी कमी होऊ देतात. नागपंचमी सणाचा मूळ उद्देश हा सापांविषयी समाजात जनजागृती करणे हा आहे. आला
आला ग बाई नागपंचमीचा सण आला आला ग बाई